brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तकच्या मोठी बातमी या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी अनुजा आणि मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्याचा निकाल आता लागलेला आहे, पण या निवडणुकीकडे सगळ्यात जास्त लक्ष लागून राहिलेलं होतं की मुंबईतली मराठी मतं ही नेमकी वळतील कुठे. याला कारण ठरलेलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झालेली युती आणि त्यामार्फत सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता की मराठी मतांमध्ये विभाजन व्हायला नको, मराठी माणूस हा एकवटायला हवा आणि तो त्यांच्या पाठीशी राहायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र निकाल हे वेगळेच लागले. निकाल ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे लागलेले आहेत त्याच्यामध्ये ठाकरे बंधू यांच्या बाजूने कुठेही स्पष्ट बहुमत दिसत नाहीये, तर ते स्पष्ट बहुमत मुंबईकरांनी टाकलेलं आहे महायुतीच्या पारड्यामध्ये. आणि त्यातनंच हाही प्रचाराला सुरुवात झाली की बघा, मुंबईतली मराठी मतं ही सुद्धा आता महायुतीच्या बाजूने झुकलेली आहेत, भाजप शिंदेच्या शिवसेनेकडे झुकलेली आहेत, अशा पद्धतीचे दावे सुद्धा करण्यात आले. इतकंच नाही तर हा मराठीचा विजय आहे, हा मुंबईचा विजय आहे असाही त्याच्यामध्ये प्रचार झाला. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं मात्र सांगितलं जात आहे किंवा त्यांच्या सोशल मीडियावरच्या काही पोस्ट आहेत त्यांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या, त्याच्यामध्ये मात्र सांगितलं जात आहे की शिवसेनेचे जे बालेकिल्ले आहेत ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे शाबूत राहिलेले आहेत. आता आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे हे होतच राहतील आणि म्हणूनच याच्यामध्ये नेमकी आकडेवारी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामार्फत दोन प्रश्नाची आपण प्रामुख्याने उत्तर समजून घेणार आहोत. एक की ठाकरे मुंबईमध्ये मुळात किती तग धरू शकले. पहिल्या वेळेला आपल्याला पाहायला मिळायचं की दोन्ही ठाकरे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यासारखेच मैदानात असायचे आणि त्याच्यामुळे मतविभाजन व्हायचं. पण आता ज्यावेळेला दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत तेव्हा हे ठाकरे मुंबईमध्ये किती तग धरू शकलेले आहेत हा त्यातला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे की भाजप आणि ठाकरे बंधू यांना मिळालेल्या मतांमध्ये सुद्धा, खास करून भाजप आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही किंवा त्यांच्या दोघांच्याही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये किती तफावत आहे यातनं सुद्धा समजू शकणार आहे की जसं 2017ला चित्र होतं की शिवसेना आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा अवघा 1% फरक होता आणि जागांमध्ये सुद्धा अवघ्या 2 जागांचा फरक होता. आता जवळपास 9 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये जागांमध्ये तर कमालीची तफावत आपल्याला पाहायला मिळते, पण मतं ही त्यांना नेमकी किती पडलेली आहेत तो आकडा हा पूर्णतः समोर आलेला नव्हता, जो आज आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. आणि त्याच सोबत गेल्या वेळेला 84 जागा जिंकलेल्या शिवसेनेची आता त्या जागांवर प्रभुत्व राहिलेलं आहे का की त्या जागा दुसरंच कोणी घेऊन टाकलेलं आहे, याही बद्दलची आकडेवारी पाहू. पण आपण सगळ्यात पहिले ग्राफिक्सने सुरुवात करूया. सगळ्यात पहिले दाखवणार ते म्हणजे की पक्षनिहाय मुंबईतल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणाची किती टक्केवारी राहिलेली आहे मतांची. भाजपच्या पारड्यात 28% मतं पडलेली आहेत, तर शिवसेनेच्या पारड्यात 13% मुंबईकरांची मतं पडलेली आहेत. हेच विरोधी पक्षांबद्दल बोलायचं झालं तर आता तुम्हाला ते कंपॅरिझन दिसेल की ज्या भाजपच्या पारड्यामध्ये 28% मतं पडलेली आहेत तिकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पारड्यामध्ये 24% मतं पडलेली आहेत. आणि इतरही पक्षांबद्दल तुम्हाला पाहायला मिळत असेल, मनसेच्या पारड्यामध्ये सुद्धा 6% मतं आली. सो बेसिकली 2017ला ज्या वेळेला शिवसेना भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये अवघ्या 1% फरक होता, ते 9 वर्षांनंतर दुभंगलेली शिवसेना ज्यावेळेला निवडणुकांना सामोरे गेली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या मतांची टक्केवारी ही 24% पाहायला मिळते, जेव्हा की त्यांच्यासोबत काँग्रेस सुद्धा नाहीये. आणि तेच शिंदेच्या शिवसेनेची मतांची टक्केवारी ही 13%वर स्थिरावलेली आहे. भाजप 4% पुढे गेलेली आहे. यानंतर दुसरा सुद्धा ग्राफिक्स आपण पाहूया. पुढच्या ग्राफिक्समध्ये सुद्धा तुम्हाला समजेल की आता थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कशा पद्धतीने हा फरक राहिलेला आहे. रुद्र रिसर्च यांनी केलेला हा सर्वे जो आहे किंवा खरं तर त्यांनी हा केलेला सगळा आकडेवारींचा अभ्यास जो आहे तो आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत. आणि त्याच्यामध्ये भाजपच्या पारड्यात तुम्हाला दिसत असेल तर 15,40,000 मुंबईकरांनी ही भाजपला मतं दिलेली आहेत. आणि तेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर 13,23,000 मुंबईकर जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे अनालिसिस पाहायला मिळते याच्यामध्ये नक्कीच भाजप ही सरशी करते, पुढे जाते उद्धव ठाकरेंपेक्षा, पण दोघांमध्ये 1.5-2 लाखांच्या पलीकडे मेजर डिफरन्स नाहीये हे सुद्धा त्याच्यातनं पाहायला मिळते. पण अर्थात नंबर 1 शेवटी भाजपच ठरलेली आहे. यानंतर तिसरा सुद्धा आपण ग्राफिक्स पाहूया. तिसऱ्या ग्राफिक्समध्ये तुम्हाला समजेल की दोघांनी नेमक्या लढवलेल्या जागा किती होत्या, कारण की यावर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. गेल्या वेळेला जेव्हा आपण तुलना करतो 2017ची त्यावेळेला शिवसेना भाजप स्वतंत्र लढलेले होते, यावेळेला मात्र दोघेही जण आपापल्या युतींसोबत लढलेले आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जास्त जागा लढवलेल्या आहेत. जवळपास 160च्या घरामध्ये त्यांनी जागा लढवलेल्या आहेत आणि इथे देवेंद्र फडणवीस म्हणजे किंवा भाजपने खरं तर 137च्या घरामध्ये जागा लढवलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांना पडणारी मतं किंवा मतांची टक्केवारी याच्यामध्ये थोडा फरक हा आपल्याला पाहायला मिळेल, जो आपण विश्लेषणामध्ये नक्कीच घेऊ. सो मला असं वाटतं की ही 3 ते 4 आपण आता जी आकडेवारी दाखवलेली आहे त्याबद्दल सगळ्यात पहिले बोलायला हवं.
भाजप आणि शिवसेनेच्या मतांची ही जी कमी तफावत आपल्याला पाहायला मिळते किंवा जवळपास एकमेकांना जाताना आपल्याला पाहायला मिळते, जेव्हा की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं 2017शी कंपॅरिझन करायचं झालं तर ते ओरिजिनल नाव चिन्ह त्यांच्याकडे नाहीये. त्यांचे अनेक माजी नगरसेवक फोडण्यात आलेले होते. नव्यानं काही चेहरे मैदान, नव्यानं काही म्हणण्यापेक्षा खूपच जास्त, कारण की 160 का 167 पैकी 140 चेहरे त्यांचे नवीन होते. आणि त्या पलीकडे जाऊन इतरही सगळी परिस्थिती आहे. काँग्रेस त्यांच्यासोबत नाहीये मूळ, कारण की 14-24च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जाताना यश मिळालं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगितलं जायचं की त्यांच्या मतांची टक्केवारी मुंबईमध्ये जी 23% आहे, तर ह्यात सगळा काँग्रेसचाच वाटा आहे असं सांगितलं जायचं. पण जेव्हा ते इथे स्वतंत्र लढतायत काँग्रेसपेक्षा, त्यावेळेला राज ठाकरे सोबत असल्यामुळे सुद्धा त्यांची मतांची टक्केवारी मुंबईमध्ये 24% इतकी पाहायला मिळते. तर ह्या उद्धव ठाकरे यांच्या परफॉर्मन्स बद्दल सुद्धा काय सांगाल? हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि मनसेमध्ये सगळ्यात मोठा फरक हा होता की मनसेच्या मतांची टक्केवारी ही फारच कमी झालेली होती गेल्या सलग आपण काही निवडणुकांमध्ये बघितलं तर. दुसरा सगळ्यात मोठा फरक काँग्रेस आणि मनसेच्या टक्केवारीमध्ये हा आहे की काँग्रेस जेव्हा शिवसेना UBT बरोबर अलायन्स करतं त्यावेळेस काँग्रेस एक नवीन वोटर त्यांच्याकडे घेऊन येतं, जो शिवसेनेचा वोटर कधीच नव्हता. या उलट मनसे जेव्हा शिवसेना UBT बरोबर अलायन्स करतं त्यावेळेस मनसेचा वोटर साधारणतः तोच आहे. तो कधी UBT बरोबर, कधी मनसे बरोबर, काही वेळेस तो भाजप बरोबर सुद्धा गेलेला आहे. त्यामुळे मुळात त्यांच्या मतदारांच्या क्वालिटीमधला हा फरक लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेसचा मतदार हा संपूर्णपणे नवीन मतदार होता की ज्यांनी शिवसेना UBTला कधीही मतदान केलेलं नव्हतं. आणि काँग्रेसला सुद्धा जर शिवसेना UBTची मतं जी काही लोकसभा विधानसभेत ट्रान्सफर झाली असतील, तोही मतदार पूर्णपणे नवीन होता काँग्रेससाठी की ज्याला काँग्रेसला मतदान करण्यामध्ये कधीही रस नव्हता. काँग्रेस कधीही त्यांचा चॉईस नव्हता. हा त्यातला बेसिक फरक आहे. आपण पहिल्या ह्याच्यापासून सुरुवात करूया. भारतीय जनता पार्टीला 28% मतं पडलेली आपल्याला बघायला मिळतात आणि 15,40,000 त्यांना टोटल मतं त्यांना पडलेली आहे. आणि जागा त्यांनी लढवल्या साधारणतः 140च्या घरामध्ये त्यांनी जागा लढवल्या. फरक एवढाच आहे की 2017मध्ये भारतीय जनता पार्टीला 28% मतच पडलेली होती, पण त्यावेळेस मात्र त्यांनी 227 जागा लढवलेल्या होत्या. 27% माझ्या मते. भाजप 27, UBT 28, शिवसेना 28. करेक्ट, शिवसेना 28. पण त्यावेळेस त्यांनी 227 जागा लढवलेल्या होत्या. याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीने त्याही जागा लढवलेल्या होत्या ज्या आतापर्यंत भाजपने गेल्या 30-35 वर्षात कधीही लढवलेल्या नाही अशा जागा लढवलेल्या होत्या. मुळात भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून सलग साधारणतः 75 ते 80च्या घरात जागा लढवत होती. त्यामुळे असा एक मोठा वर्ग होता की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कधीही महापालिकेची निवडणूक लढवली नव्हती त्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवत होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये ऑलमोस्ट 15% जंप हा 2017मध्ये आपल्याला बघायला मिळालेला होता. त्या तुलनेमध्ये भाजप यावेळेस 137 जागा लढवत होती. पण 137 जागा लढवत असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला शिवसेनेची फुटलेली मतं सुद्धा काही प्रमाणात ट्रान्सफर झालेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणून भाजपची टक्केवारी 140 जागा लढवून सुद्धा 28% पोहोचली. वेराज शिवसेना UBT 160 जागा लढवत होती, जी ऑलमोस्ट आपण म्हटलं तर 2017 पेक्षा कमी असतील, पण 97 पासून जेवढ्या जागा शिवसेना लढवतीये त्यापेक्षा काही प्रमाणात जास्तच होत्या. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी अवघ्या 52 का 53 जागा सोडलेल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना UBT भाजपपेक्षा 20 जागा जास्त लढवून सुद्धा 2 लाख मतं त्यांची कमी आहेत त्याच्यामध्ये इन टोटॅलिटी. पण तरी सुद्धा ऑलमोस्ट भाजपच्या इक्वल मतं त्यांना पडलेली आपल्याला त्याच्यामध्ये. 2 लाखाचा फरक सुद्धा खूप मोठा फरक आहे खरं बघायला गेलं तर. आणि त्यातला मेजॉरिटी चंक हा जो कुठला आहे तो पश्चिम उपनगरांमधला आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणजे तिकडे शिवसेनेचा उमेदवार कधी निवडूनच येऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये कांदिवली मतदारसंघ असतील, मालाड, मुंबई म्हणू शकतो आपण पश्चिम मुंबईमध्ये, कारण त्यांचे उत्तर मुंबई पश्चिम मुंबईमध्ये आलेत. कारण बरोबर उत्तर मुंबई म्हणायचं, उत्तर मुंबई किंवा मुलुंड, घाटकोपर हा सगळा जो भाग आहे त्या ठिकाणी कधी शिवसेनेला स्कोपच राहिलेला नाहीये. त्या ठिकाणी बऱ्याचदा आयदर काँग्रेस निवडून यायची किंवा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी नव्हती तेव्हा काँग्रेस निवडून यायची. इथे शिवसेनेला कधीही स्कोप राहिला नव्हता. ती मतं शिवसेनेला कधीही पडत नव्हती. त्या ठिकाणी भारतीय जनता, म्हणून जर आपण बघितलं ना तर लोकसभेमध्ये सुद्धा तू बघितलं असशील तर मुंबईमध्ये 4 जागा जास्त निवडून आल्या, सॉरी 2 जागा जास्त निवडून आल्या होत्या महाविकास आघाडीच्या. पण मतं जर बघितली तर ती ऑलमोस्ट इक्वल आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल हे 3.5 लाखाच्या फरकाने निवडून आलेले होते. या उलट इतर जे ठिकाणी जे निवडून आलेले आपण जर उमेदवार बघितले तर ते 60,000, 70,000, 80,000
लाखभर मतांनी निवडून आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ऑलमोस्ट जर आपण बघितलं तर ते इक्वल स्टेटसला आलेलं आपल्याला बघणं एक मोठा चंक त्यांना उत्तर मुंबईतनं मिळतो. उत्तर मुंबईतनं भारतीय जनता पार्टी ऑलमोस्ट 35 सीट्सपासून सुरू करते. म्हणजे मुंबईची डेमोग्राफी अशी झालेली होती आणि ते क्लिअर कट आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. पण एक मात्र दिसतंय की शिवसेनेची मतं ही ऑलमोस्ट त्यांनी रिटेन केली आहेत का. 13,23,000 मतं त्यांना जे मिळालेली आहेत ते ही गोष्ट अत्यंत महत्वाची त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अनुजा शिवसेनेची म्हणायची की मनसे बाहेर पडल्यामुळे जी मराठी मतांचं विभाजन झालं तर त्या ओरिजिनल शिवसेनेची मतं इंटॅक्ट जास्त राहिली असं म्हणायचं. बघ अनुजा, मनसेचा फॅक्टर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कामाला आला शिवसेनेला जर कामाला आला असेल तर तो ह्याच्यामध्ये कामाला आला की त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकतर वातावरण निर्मिती, कारण त्यांची स्वतःची म्हणून फार कमी मतं राहिली होती. आता 2012च्या तुलनेत बघितलं तर मनसेचा परफॉर्मन्स हा सतत खाली जात गेलेलाच आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मनसेच्या मतांपेक्षा सुद्धा मनसेचं वातावरण निर्मिती, त्यांचा कार्यकर्ता आणि मतांची फूट टाळणं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघ ना हार्डकोर मराठी भागांमध्ये 2,000 3,000 अशा मतांचा फरक आहे जिंकला हारलेल्यामध्ये. तो काय आहे, कारण त्या ठिकाणी मनसे युबीटी बरोबर आहे, त्यामुळे तो फरक त्यांनी घालवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात राहिला आहे त्याच्यामध्ये. पण सपोज जर मनसे नसती तर या मतांमध्ये खूप फरक पडला नसता, पण तरी सुद्धा शिवसेना युबीटीच्या सीट्स मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असत्या. हा एक त्याच्यामधला फरक आपल्याला स्पष्टपणे त्याच्यामध्ये जाणवतो अनुजा. आपल्या आणखीन एक ग्राफिक्स आहे, सो जी फोर्थ प्लेट आपल्याकडे ती सुद्धा आपण दाखवूया आणि त्याच्यामार्फत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की युतीच्या पारड्यामध्ये नेमकी किती मतं पडलेली आहेत आणि वर्सेस विरोधकांच्या पारड्यामध्ये किती मतं पडलेली आहेत. खरं तर मला याच्यामध्ये हे सुद्धा एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की बीएमसी कडनं याबद्दलची एक अधिकृत सुद्धा टक्केवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच्यानुसार सांगण्यात आलेलं होतं की भाजपला 45% मतं पडलेली आहेत आणि त्याचसोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 27%, शिंदेच्या शिवसेनेला 10%, मग काँग्रेसला पण आणखीन काही 9% वगैरे वगैरे अशी एक आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पण त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर हा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे की ही विजयी उमेदवारांना मिळालेली मतं आहेत. सो एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी जर पाहिली तर एकट्या भाजपला 45% मतं पडलेली आहेत आणि हे भाजप सुद्धा सांगत आहे. पण फक्त विजयी जे उमेदवार असतात त्यांची मतं कॅल्क्युलेट केली जात नाहीत. कुठलीही निवडणूक होते त्यावेळेला पराभूत जरी झालेले असले तरी लोकांनी त्यांच्या पारड्यात सुद्धा मतं काही प्रमाणात टाकलेली असतात आणि ओव्हरऑल ही सगळी मतं जी आहेत ती काउंट केली जातात की नेमकी कोणाला किती लोकांनी पसंती दिलेली आहे. आता ज्या वेळेला महायुतीचा विचार करायचा झाला, कारण ते सगळे एकत्र लढलेले आहेत, त्यावेळेला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीला अशी एकूण मिळून 41% लोकांनी किंवा मुंबईकरांनी ही पसंती दिलेली आहे. आणि हेच जर विरोधकांचं प्रमाण पाहिलं तर ते 59% इतकं आहे की ज्याच्यामध्ये ठाकरे बंधूंची युती आली, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची सुद्धा युती आली, त्याच सोबत असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष सुद्धा आला, कारण त्यांचे सुद्धा जर आपण पाहिले तर एमआयएमचे सुद्धा 8 नगरसेवक याच्यामध्ये निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे स्वतःचे एकट्याचे 24 आलेले आहेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जरी एकत्र असले तरी त्यांचा कुठलाही नगरसेवक निवडून आलेला नाहीये. काँग्रेसचे हे सगळे 24 निवडून आलेले आहेत आणि मनसेचे सुद्धा स्वतःचे 6 निवडून आलेले आहेत. त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर त्यांचे सुद्धा 3 आलेले आहेत, पण त्यांना आपण महायुतीमध्ये पकडत नाही, कारण त्यांनी अजून एकत्र निवडणूक लढवलेली नाही. पकडायचं असेल तर तेही आपण पकडू शकतो, पण त्यांची अगदी 0.95% असे त्यांचे ते टक्केवारी आहे. त्यामुळे ते 41% फार तर फार पॉईंट मध्ये ऍड होऊ शकतं, पण ते 41% मतं राहतील जर युतीचा विचार करायचा झाला तर. त्या तुलनेमध्ये मात्र विरोधकांनी 59% मतं घेतलेली आहेत. तर यातनं खरोखर असं मानायचं का की ज्या पद्धतीचा प्रचार होत आहे की मुंबईकरांचा सगळा कल जो आहे तो महायुतीकडेच गेलेला होता, ही विरोधकांची आपापसातली सामंजस्य होऊ शकलं नाही, ते एकत्र राहू शकले असते तर त्यांना जास्त फायदा होऊ शकला असता की याच्यामध्ये महायुती एकत्र राहिलेली आहे आणि हे आपापसात विभागले गेलेले आहेत, त्याचा हा सगळा परिणाम पाहायला मिळतोय. ऑफकोर्स म्हणजे महाविकास आघाडी विभागलेली म्हणजे मूळ प्रश्न की हे चौघं एकत्र राहिले असते तर खरोखर असा काही वेगळा परिणाम पाहायला मिळाला असता का की जेवढे हे दोघं एकत्र राहिल्यामुळे परिणाम पाहायला मिळाला. हे बघ, एकतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट तर आपण लक्षात घेतली पाहिजे की ओवेसी इज अनटचेबल अलायन्समध्ये. म्हणजे तो काँग्रेसच्या पण अलायन्समध्ये अनटचेबल आहेत, शिवसेना मनसेच्या तर डेफिनेटली अनटचेबल आहेत. म्हणजे काँग्रेसने ओवेसींबरोबर युती करणं याचा अर्थ की त्यांच्याबद्दल जो प्रचार होतो त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करणं एका पद्धतीने, आणि त्याच्यामुळे ओवेसीना बरोबर घेणं तर शक्यच नाही. अर्थात ओवेसींच्या जागा ज्या ठिकाणावर निवडून आल्या त्या समाजवादी पार्टीच्या कमी झालेल्या जागा आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुंबईतले असे वॉर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिम वर्सेस मुस्लिम उमेदवार अशीच लढाई होते आणि त्याच्यामध्ये नेहमी समाजवादी पार्टी 97 नंतर बाजी मारत आलेली आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचा निकाल हा
7 ते 10च्या घरात नेहमी राहिलेला आहे. मग मानखूर शिवाजीनगर असेल, काही प्रमाणामध्ये नागपाडा वगैरे हा एरिया असेल, उमरखडी वगैरे हा सगळा एरिया असेल, तिकडनं त्यांचे नगरसेवक नेहमी निवडून येत आलेले आहेत आतापर्यंत. त्या ठिकाणी ओवैसींनी बाजी मारली आहे. काँग्रेसचा जो गड आहे, ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आलेत, उदाहरणार्थ मुंबादेवीतनं काँग्रेसचे आमदार आहेत, मालाडमधनं काँग्रेसचे आमदार आहेत, धारावीतनं काँग्रेसचे आमदार आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला आहे. कुर्ला कलिनामध्ये काँग्रेसचा प्रेझेन्स आहे. जिथे जिथे दलित मुस्लिम कॉम्बिनेशन दिसायला मिळतं त्या ठिकाणी काँग्रेसने आपली मतं ही इंटॅक्ट ठेवलेली आहेत. जिथे त्यांना समाजवादी पार्टी बरोबर लढाई करायला लागत होती त्या ठिकाणी एमआयएमने बाजी मारलेली आपल्याला बघायला मिळते. सो एमआयएम फॅक्टर आपण दूर ठेवूया. पण काँग्रेस आणि इतर दोघं म्हणजे ठाकरे बंधू हे जरी एकत्र आले असते तरी सुद्धा बऱ्यापैकी महायुतीपेक्षा जास्त पर्सेंटेज ऑफ वोट्स त्यांना मिळू शकलं असतं. मी अजून एक कॅल्क्युलेशन करतोय. याच्यातनं आपण 59% ना, त्याच्यामध्ये एमआयएम आपण वजा केली तर एमआयएमला सुद्धा त्याच्यामध्ये साधारणतः 3-1% म्हणजे त्यांचे विजयी उमेदवार पाहिले तर 3-1% घरामध्ये मतं पडलेली आहेत. आणि मला फक्त एकच मिनिट द्या, मी त्याच्यानंतर ती पण आकडेवारी करते की जे रुद्र रिसर्चने ह्याच्यामध्ये अनालिसिस केलेलं आहे त्याच्यानुसार एमआयएमला मुंबईमध्ये साधारण त्यांचं पण अदर्समध्ये काउंट केलेलं आहे. सो ते एकूण त्याच्यामध्ये 15%मध्येच जात आहेत. सो एमआयएम असं त्यांनी इंडिव्हिज्युअली काउंट नाही केलंय, अदर्स 15%. अदर्स 15%. आता मी अजून एक फॅक्टर तुला सांगतो अनुजा, खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहे. म्हणजे आता मी कॅल्क्युलेशन करत होतो आपण बोलता बोलता, म्हणून मला तो फॅक्टर सांगावासा वाटतं. गेल्या वेळेस शिवसेना युबीटीला मतं पडली होती 28%, बरोबर आहे. गेल्या वेळेस मुंबईमध्ये मतदार होते 91,80,000 साधारणतः 91,80,000 मतदार होते. मतदान झालं होतं 55%. त्या 55% मतदान झालं होतं त्याच्यापैकी 28% मतं शिवसेना युबीटीला पडली होती. म्हणजे शिवसेनेला टोटल मतं किती पडली होती माहितीये? शिवसेना म्हणून ना, युबीटी नाही, शिवसेनेला 14,13,720 मतं पडली होती गेल्या वेळेस शिवसेनेला. यावेळेस त्यांना मतं पडली 13,23,279. म्हणजे गेल्या वेळेस त्यांनी जागा जेवढ्या लढवलेल्या होत्या म्हणजे ऑलमोस्ट 227 जागा त्यांनी लढवलेल्या होत्या, बरोबर आहे. त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर 160 जागा लढवून, अर्थात यावेळेस मतदारही 12% वाढलेले होते मुंबईमध्ये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मतदान झालेले 52%. तरी सुद्धा जर आपण बघितलं ॲब्सोल्यूट नंबरमध्ये बघितलं तर साधारणतः तेवढंच मतदान, जरा ती मागची स्लाइड चालवली तर आपल्याला लक्षात येईल, 13,23,000 म्हणजे, आणि गेल्या वेळेचं जर मतदार आपण बघितलं 14,13,000 म्हणजे एक्झॅक्टली 90,000 मतं ऑलमोस्ट शिवसेनेला यावेळेस कमी पडली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. पण मग गेल्या वेळेसच्या तुलनेत सेम की सीट्स कमी लढल्यात. सीट्स कमी लढल्या. 127ला यावेळेला साधारणतः 160च्या घरात सीट्स करेक्ट. हेच जर आपण भाजपचं बघितलं तर भाजपच्या मात्र 1 लाख मतं त्यांची वाढलेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 27% भाजपची मतं होती, बरोबर आहे. त्यामुळे जर 27% बघितलं तर भाजपची मतं साधारणतः 1 लाखाने कमी झालेली, साधारणतः 1 लाखाने कमी झालेली असतील. त्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीची मतं मात्र यावेळेस वाढलेली आहेत. पण कुठेतरी मनसेला बरोबर घेऊन शिवसेनेचा फायदा जरी खूप झाला नसेल, प्रचंड फायदा, पण फायदा त्यांचा कुठल्या बाबतीमध्ये झाला तर त्यांची मतं ही इंटॅक्ट राहिली, त्यांचा इम्पॅक्ट हा इंटॅक्ट राहिलेला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो याच्यामध्ये. आणि भारतीय जनता पार्टीचा मात्र स्वतःच्या बळावरतीच, कारण त्यांनी ही अख्खी निवडणूक स्वतःच्या बळावर खेचलेली आहे मुंबईतली, त्याच्यामध्ये भाजपची मतं वाढलेली आपल्याला बघायला मिळतात. कमी जागा लढवून सुद्धा 227 जागा गेल्या वेळेस लढवल्या होत्या, 14 लाख मतं त्यांना मिळालेली होती. त्या तुलनेमध्ये यावेळेस भारतीय जनता पार्टीची मतं इंटॅक्ट पण राहिली आणि 1,00,000-1,50,000 त्यांची वाढलेली मतं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. अनुजा.